रात्रीची लाईट ही आम्ही दिवसा करू, हा प्रमुख मुद्दा आहे। दुसरी गोष्ट, या दादा राजांनी मागच्या 25 वर्षात खोटे गुन्हे तरुणावर केलेत। त्यांच्या बायका पोरांचा, त्यांचे मुलं आमदार झाले, त्यांच्या सुना जिल्हा परिषद सदस्य झाल्या। जिल्ह्याचा मात्र विकास झालेला नाही, जिल्ह्याला काहीही भेटलेलं नाही। सरपंच लोकांना निधी देणं बंद केले, कारण एका गावाला दिलं तर दुसऱ्या गावाला राग येतो। इथे कोणी दादागिरी खपवून घेणार आणि कॉफ्या करून सर्रास पोरांना पास करतात। मग हे पोरं आपल्या गाडीला, मोटरसायकलला त्यांचा झेंडा बांधणार आणि त्यांच्या पोरांना आमदार करायला निघणार। प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या पोरांना मोठं व्हावं, उद्योगधंदे करावं, धंद्याला लागावं, नोकरीला लागावं। जनतेनं तुम्हाला मतदान केलं पाहिजे। रात्रीची लाईट हे शेतकऱ्यांना देतात। आता 2 वाजताची लाईट आहे सर, तुम्हाला कळकळीचा मुद्दा आहे। रात्रीची लाईट ही आम्ही दिवसा करू, हा प्रमुख मुद्दा आहे। गावागावात पिण्याच्या पाण्याला तरसतायत महिला मंडळ, तो एक मुद्दा आहे, तो आम्ही दुरुस्त करू, त्यासाठी आम्ही रस्त्यावर येऊ। दुसरी गोष्ट, या दादा राजांनी मागच्या 25 वर्षात खोटे गुन्हे तरुणावर केलेत, त्यासाठी आम्ही एक जन आंदोलन या ठिकाणी उभं करू, त्या लोकसभेच्या मंदिरामध्ये आवाज उचलू। आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहे, समाज बांधवांच्या आहे, 18 पगड जातीच्या आहे, दीनदलित गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या आहे। हमी भावाचा विषय असेल, शेतकऱ्याच्या कपाशीचा, मकाचा, सोयाबीनचा भाव असेल, तुरीचा, बरेचसे असे गोष्ट, असा 25 वर्षात एकही प्रश्न नाही 100 प्रश्नामध्ये की या दादांनी मार्गी लावलाय। हे सगळेच आमचे जाहीर आणि प्रमुख मुद्दे आहेत। म्हणजे ज्या पद्धतीनं जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं झालाय असं वाटतंय का? व्हायला पाहिजे। जिल्ह्याचा मुळीच विकास झालेला नाही। त्यांच्या बायका पोरांचा, त्यांचे मुलं आमदार झाले, त्यांच्या सुना जिल्हा परिषद सदस्य झाल्या, त्यांच्या बायका पोरांचा, त्यांच्या बंगले झाले, आसाममध्ये शेत्या झाल्या, त्यांच्या घरासमोरून जावखेड्यातून या ठिकाणी मोठमोठे रस्ते झाले। जिल्ह्याचा मात्र विकास झालेला नाही, जिल्ह्याला काहीही भेटलेलं नाही। एक घरकुल, एक बाथरूम आणि एक विहीर भेटत असते शासनाकडनं मागेल त्याला, तर त्या तालुक्यामध्ये विहीर सुद्धा बंद करून टाकली आहे, कारण एकाला दिलं की दुसऱ्याला राग येतो म्हणे। सरपंच लोकांना निधी देणं बंद केले, कारण एका गावाला दिलं की दुसऱ्या गावाला राग येतो। अशा पद्धतीचं राजकारण आहे आणि तरुणांनी हे लक्षात घ्यावं। आता जर का बदल घडवला नाही तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही। सत्ताधारी सांगतात की रोड केले, रेल्वेचा प्रश्न सोडवला, ड्रायपोर्ट केलं। कुठून केले रोड? रोड का घरातून केले? आसामच्या जमिनी विकून केले रोड? जनतेचा टॅक्स घेतला, 100 रुपये आयात या ठिकाणी कर पेट्रोलवर घेतला, 250 रुपये कर औषधाच्या आमच्या डब्याच्या फवारणीवर घेतला। त्या कराच्या पैशातून तुमच्या पगारी होत आहेत। अरे तुम्हाला नोकर ठेवलंय आमच्या तिजोरीवर, आमचं धन आहे तिथं दिल्लीमध्ये, ते धन सांभाळा आणि व्यवस्थित वितरण करा, यासाठी तुम्हाला 2.5 लाख रुपये देऊन सालाना तिथं नोकरीला ठेवलंय। तुम्ही दादा होऊन बसलेत, याला हे दिलं आणि त्याला काही कोणाला दिलेलं नाही, आमच्याच जनतेच्या पैशाने आमच्याच गाऊन आम्हाला जेव घालताना परत दिलं म्हणतात। ही मानसिकता अगोदर आपण हटवायला पाहिजे। आपलं राज्य आहे, स्वराज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं, शाहू फुले यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे। इथे कोणी दादागिरी खपवून घेणार नाही। जर आपण पाहिलं तर तरुणांचा तुम्हाला जास्त पाठिंबा आहे, मग जिल्ह्यामध्ये रोजगाराचा आणि शिक्षणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तर तुम्ही काय सांगाल? 70 ते 80 कॉलेज या भोकरदन जाफराबाद जिल्ह्यामध्ये पत्र्याचे उघडून ठेवले या महोदयांनी। त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतात, 10-20 हजार रुपये हे घेतात, डोनेशन घेतात आणि कॉफ्या करून सर्रास पोरांना पास करतात। म्हणजे ह्या पोरांची बुद्धी भ्रष्ट करायची, यांचं शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त करायचं। मग हे पोरं आपल्या गाडीला, मोटरसायकलला त्यांचा झेंडा बांधणार आणि त्यांच्या पोरांना आमदार करायला निघणार। ही शिक्षण व्यवस्था या माणसाने करून ठेवली आहे। आरोग्य व्यवस्था, आज एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचं सिझरसाठी डिलिव्हरीला एखाद्या ताईला, तर 2.5-2.5 लाख रुपये लागतात। इथं कुठलीही गव्हर्नमेंट सुविधा नाही। आरोग्यासाठी गायीवर रोग आला, बैलांवर रोग, ढोरांवर रोग आला, कुठलीही आरोग्य व्यवस्था नाही, कुठलीही सुविधा नाही। माणूस 25-25 वर्ष गावात जाऊन बघत नाही, भेटत नाही। उद्योग सुद्धा नाहीये तरुणांच्या हाताला काम। तरुण प्रत्येक गावामध्ये 150 ते 200 तरुण बेरोजगार हिंडत आहे। यांच्याकडे संकल्पनाच नाहीये ना, यांच्याकडे ध्येय धोरणच नाहीये। देशाच्या त्या ध्येय धोरण ठरणाऱ्या त्या लोकशाहीच्या लोकसभेमध्ये हे असे लोक बसवले जे मागच्या बाकावर बसतात आणि स्वतःच्या परिवाराचा विचार करतात। यांना जनतेशी काहीही घ्यायचं नाही। तरुण पोरांच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे आणि म्हणून सगळं तरुण पोरांच्या पाठीमागे पूर्ण जालना जिल्हा, पूर्ण लोकसभा मतदारसंघ, संभाजीनगर जिल्हा अर्धा जो काही आहे तो उभा राहणार आहे। कारण कुठल्याच आई बापाला वाटत नाही की आपल्या पोरानं यांचे खेटरं उचलावे, यांच्या चटया उचलाव्या, यांचे झेंडी घेऊन यांच्या मागे फिरावं। प्रत्येक आई बापाला वाटतं आपल्या पोरानं मोठं व्हावं, उद्योगधंदे करावं, धंद्याला लागावं, नोकरीला लागावं आणि म्हणून प्रत्येक तरुण पोराच्या पाठीमागे त्याचे आई वडील या ठिकाणी यावेळेस उभं राहणार आहे आणि एक गरीब शेतकऱ्याचं पोरग या ठिकाणी लोकसभेत पाठवणार आहे।